बीडमध्ये आपल्याला एक माणुसकीला एक खूप चांगला उपक्रम दिसत आहे। माहेश्वरी प्रगती मंडळच्या असोसिएशनच्या वतीने बीडमध्ये आरो फिल्टर बसवण्यात आलेला आहे। त्याच्या मागची नेमकी संकल्पना काय आहे काय नाही आपण नेमकी भूमिका आपण जाणून घेऊया। मागील काही वर्षापासून आम्ही जारद्वारे आरोचं पाणी प्रवाशांना मोफत सेवा दिली होती, जलसेवा म्हणून। तर त्यानंतर हे नूतनीकरण झाल्यानंतर आमचा असा विचार झाला सगळ्या मंडळाचा, माहेश्वरी प्रगती मंडळाने असा निर्णय घेतला की आरोचं शुद्ध पाणी येणाऱ्या जाणाऱ्या गरीब वगैरे सगळ्याच लोकांना उपयोगी असा प्रकल्प आहे। तर आरो बसून थंड पाणी देण्याचा हा केला, आम्ही संकल्प केला आणि त्याप्रमाणे आज लोकार्पण त्याचं झालं। मागील काही वर्षापासून 42 ते 44 डिग्री टेम्परेचर आहे। त्या उन्हाच्या रखरखता तापात अनेक येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना खूप तारांबळ होत होती की 25-25 किलोमीटर पाणी मिळत नव्हतं। त्यावेळेस माहेश्वरी प्रगती मंडळाने असा निर्णय घेतला की आपण 100 ते 110 जार प्रतिदिन असे 3 महिने मागचे 3-4 वर्षे केले होते। परंतु नवीन संकल्पनेनुसार येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आपल्या मध्यवर्ती बसस्थानकात खूप आहे। हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथं जाणाऱ्यांची संख्या खूप आहे। त्यामुळं 365 दिवस लोकांना या मंडळाद्वारे एक चांगला उपक्रम राहावा, चांगलं शीत शुद्ध आरोग्यदायी पाणी मिळावं, त्या जेणेकरून की त्यांना कोणताही मेडिकलची घ्यावी लागणार नाही, त्रास होणार नाही। या उद्देशाद्वारे त्या मंडळानं आज हा कार्यक्रम ठेवला। मागील महिन्यापासून हा चालू आहे, परंतु आज या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत आपल्याला योगायोगाने अंबेजोगाईच्या तहसीलदार स्मिताताई बाहेती व दुसाने मॅडम हे आपल्याला लाभलेले आहे। एस टी महामंडळाचं आम्हाला खूप मोठं सहकार्य भेटलं। त्यांनी आम्हाला इथं जागा दिली आणि ही सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद। अंबेजोगाईचे नायब तहसीलदार सुद्धा आहेत, तर आपल्याला आपण त्यांच्याशी सुद्धा बोलूया। नमस्कार। माहेश्वरी प्रगती मंडळाने हा उपक्रम राबवला। खूप स्तुत्यक्रम उपक्रम आहे। म्हणजे येणारा प्रवासी एस टीत प्रवास करणारे सर्वसाधारण कुटुंबातील असतात, मग त्यांना अडचणी बऱ्याच येतात पाण्याची किंवा टॉयलेटची हे, पण मुळात उन्हाळा आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी हा स्तुत्यक्रम उपक्रम केला आहे। त्यामुळे मी त्यांचे आभार मानते। कारण दरवर्षी ते इथं पाण्याच्या जारद्वारे थंड पाण्याच्या पिण्याची सोय करतात। परंतु यावर्षी जेव्हा नवीन या बसस्थानकाचं नूतनीकरण झालं तेव्हा नवीन बसस्थानक बांधतानाच त्यांनी त्यांच्या एक मोठ्या आरो प्लॅन्टच्या उभारणीचा प्रकल्प महामंडळाकडे सादर केला व त्यांनी आमच्या बसस्थानकाच्या बांधकामासोबतच तो आरो त्यांनी बसवून घेतला आणि आज त्याचा जिथं लोकार्पण होत आहे। सर्व जे प्रवासी आपले आहेत रापो महामंडळाचे त्यांना या आरोच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करून अतिशय लोकोपयोगी काम ते करत आहेत। त्यासाठी महामंडळाबाबत त्यांचे पुनश्च धन्यवाद। गोरगरीब आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व मागच्या प्रवासी लोकांना या साधारण 25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठेही पाणी उपलब्ध नाही आणि मग अशा प्रकारच्या पाण्याची सेवा ही ईश्वर सेवाच नक्की आहे। अशा पद्धतीने आम्ही ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे मनात आणि त्याप्रमाणे सेवा करण्याचं हे मानस प्रगती मंडळाच्या माध्यमातून अविरत चालू आहे, अविरत चालू राहील। धन्यवाद। कॅमेरामॅन आर.के. सह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, बीड। आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।